हॅलो स्टुडंट्स, आज आपण काही इम्पॉर्टंट पॉलिमर बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण लास्ट लेक्चरला काही महत्त्वाचे पॉलिमर्स पाहिलेले आहेत, ते पहिल्यांदा रिकॉल करूया. फर्स्ट त्याचं नाव होतं पॉलीअमाइड पॉलिमर्स. इन दॅट पॉलीअमाइड पॉलिमर्स देर आर टू टाइप्स ऑफ पॉलिमर्स. फर्स्ट वन इज nylon 6,6 polymer and second one is nylon 6 polymer. In short, we see the reaction mechanism between them. First, n times of monomers we have to select. Then first monomer is adipic acid combines with hexamethylene diamine monomer. There are two monomers. One is adipic acid and one is hexamethylene diamine. After we polymerization, we get nylon salt. We see already nylon salt means the formation of plus and minus signs, and which undergoes polymerization and gives the C double bond O CH2 C double bond O and elimination of water molecule between OH3. इथं जो तुमचा O आणि इथं जे हायड्रोजन्स आहेत ह्यांच्यामधून काय करायचं आहे, आपल्याला वॉटर मोलिक्यूल इलिमिनेट करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण वॉटर मोलिक्यूल इलिमिनेट कराल त्यावेळेस त्याच्याकडे राहणार आहे काय, फक्त नायट्रोजन आणि एक हायड्रोजन. पुढची तुमची जे CH2 6 युनिट्स आहेत, तसेच नेक्स्ट याच्यामध्ये एक नायट्रोजन, त्याच्याकडे एक हायड्रोजन, आणि हा बॉन्ड असाच काय केला जातो, एक्सटेंड केला जातो कुठपर्यंत, n टाइम्स ऑफ कंपाऊंड्सपर्यंत. आणि मग अशा प्रकारे जो तुम्हाला कंपाऊंड भेटेल त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, नायलॉन 6,6 पॉलिमर म्हटलं जातं. म्हणजे जर आपल्याला नायलॉन 6,6 पॉलिमरची रिॲक्शन विचारली तर आपल्याला अशा प्रकारे तिला काय करायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे. पहिल्यांदा मोनोमर्स घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये दोन मोनोमर्स येतात. फर्स्ट असतो ॲडिपिक ॲसिड अँड सेकंड असतो हेक्सामेथिलीन डायमाइन. दोघांचं फक्त ॲडिशन करा, एक इंटरमिडिएट स्टेप भेटेल आणि ती इंटरमिडिएट स्टेप तुमची कुठली असते, नायलॉन सॉल्ट. आफ्टर दिस नायलॉन सॉल्ट अंडरगोज पॉलिमरायझेशन अँड देन वी गेट अ नायलॉन 6,6 पॉलिमर. In this way we have to explain nylon 6,6 polymer. Next, another polymer is nylon 6 polymer. Nylon 6 polymer जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये जो मोनोमर आहे तो मोनोमर आपल्याला मेन्शन करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये जो मोनोमर येतो हा मोनोमर तुमचा कुठला असतो, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. आता इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम कसा तयार होतो, तर जो नायट्रोजन आहे त्या शेजारी जो कार्बन आहे तो कुठला असतो तुमचा, अल्फा, नंतर बीटा, नंतर गॅमा, नंतर डेल्टा, आणि शेवटचा कुठला असतो तुमचा, इप्सिलॉन कार्बन. आणि म्हणून इथं जे तुम्हाला मोनोमर भेटेल त्या मोनोमरला काय म्हटलं जातं, इप्सिलॉन त्या मोनोमरला काय म्हटलं जातं, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. आणि हा जो काही इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम मोनोमर आहे हा जर आपण सिंपल पॉलिमराइज केला ॲट सर्टन टेम्परेचर अँड प्रेशर तर काय होतं याच्यामध्ये, तर रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन होतं. आता रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर जे काही तुमची सायक्लिक रिंग आहे तिला फक्त काय करायचं, ओपन करायचं. मग इथून ही सायक्लिक रिंग जी आहे ती ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर जो पॉलिमर भेटेल तो पॉलिमर तुमचा कुठला असतो, नायलॉन 6 पॉलिमर असतो. मग कुठून तयार करायचा बघा नायलॉन 6 पॉलिमर, समजा इथून NH, त्यानंतर पुढं बघा इथं अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि इप्सिलॉन. टोटल किती CH2 आहेत तुमच्याकडं, 5. मग ते 5 CH2 I असे अटॅच करायचे. नेक्स्ट राहिलं काय त्याच्याकडं फक्त, तर C आणि डबल बॉन्ड O. आणि हे कंपाऊंड्स आपण किती वेळा घेतो, n टाइम्स वेळा घेतो. आणि मग अशा प्रकारे जो तुमचा पॉलिमर तयार होईल त्या पॉलिमरला काय म्हटलं जातं, नायलॉन 6 पॉलिमर म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टीने हे दोन पॉलिमर्स खूप महत्त्वाचे आहेत, त्यासाठी आपण त्यांना काय करतोय, रिकॉल करत आहोत.
आता हे झालं आपले पॉलीअमाइड्स. नाव इन टुडेज लेक्चर वी डिस्कसिंग अबाउट द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉलिमर. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉलिमर इज पॉलीइस्टर. आपल्याला जे नेक्स्ट पॉलिमर बघायचं आहे आणि तो नेक्स्ट पॉलिमर आहे आपला पॉलीइस्टर पॉलिमर. आता हा जो काही पॉलीइस्टर पॉलिमर आहे, इन दॅट विच टाईप ऑफ लिंकेज इज प्रेझेंट, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं लिंकेज प्रेझेंट असणार आहे. विच टाईप ऑफ स्ट्रक्चर इज रिप्रेझेंटेड ॲज अ पॉलीइस्टर कंपाऊंड, त्याच्यामध्ये जे लिंकेज आपण मेन्शन करतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. किंवा हा जो काही पॉलिमर आहे हा कोणत्या पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये ट्रीट केला जातो, मग तो कंडेन्सेशन पॉलिमराइज आहे का ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये येतोय ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जे मोनोमर्स आपण घेतोय ते मोनोमर्स कुठल्या टाईपचे आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर कुठलं असणार आहे ते आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, पाहायचं आहे. किंवा हा जो काही पॉलीइस्टर नावाचे फायबर्स आहेत, म्हणजे नेमके कुठले फायबर्स असतात की त्यांना पॉलीइस्टर पॉलिमर म्हटलं जातं, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे ह्या पॉलीइस्टर पॉलिमर्समध्ये पाहायचं आहे. मग ते सगळं आपण डिटेल वन बाय वन या ठिकाणी काय करतोय, एक्सप्लेन करतोय. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे हा जो काही पॉलीइस्टर नावाचा कंपाऊंड आहे, ह्या पॉलीइस्टर नावाच्या कंपाऊंडमध्ये विच टाईप ऑफ लिंकेज इज प्रेझेंट, म्हणजे कुठल्या प्रकारचं लिंकेज आहे, ते कुठल्या प्रकारचं लिंकेज याच्यामध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं आहे. मग हे जे काही पॉलीइस्टर पॉलिमर्स आहेत हॅव इस्टर लिंकेज जॉईनिंग द रिपीटिंग युनिट्स, म्हणजे जे काय रिपीटिंग युनिट्स आपण जॉईन करतोय ह्याच्यामध्ये जे लिंकेज राहणार आहे हे लिंकेज तुमचं कुठलं असणार आहे, तर इस्टर लिंकेज असणार आहे. कारण जर आपण हा पॉलिमर बघितला पॉलीइस्टर, तर त्याच्या नावामध्येच आपण मेन्शन करू शकतोय पॉली म्हणजे आपल्याला माहीत आहे, पॉली म्हणजे काय, पॉलिमर, आणि इस्टर म्हणजे काय, तर इस्टर लिंकेज असणारा. म्हणजे ज्याच्यामध्ये इस्टर लिंकेज असेल असे सगळेच्या सगळे पॉलिमर्स आहेत की त्यांना काय म्हटलं जातं, पॉलीइस्टर म्हटलं जातं. आणि म्हणून इथं जे तुम्हाला लिंकेज घेतलं जातं ते लिंकेज तुमचं कुठल्या टाईपचं असणार आहे, तर इस्टर टाईप लिंकेज या ठिकाणी काय केलं जातं, प्रिफर केलं जातं. आता आपल्याला इस्टर टाईप लिंकेज जे आहे ह्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. पण ते स्ट्रक्चर चालू होताना त्याच्यामध्ये काय असणार आहेत, तर सी डबल बॉन्ड ओ अँड अटॅच विथ अनादर ऑक्सिजन ॲटम. आणि हे जे तुमचं स्ट्रक्चर तयार होईल ह्या स्ट्रक्चरला किंवा ह्या लिंकेजला काय म्हटलं जातं, इस्टर लिंकेज म्हटलं जातं. म्हणजे जर इस्टरचा फंक्शनल ग्रुप बघायचा असेल तर तो फंक्शनल ग्रुप कशानं रिप्रेझेंट केला जातो, तर COOनं रिप्रेझेंट केला जातो. आणि जिथं तुम्हाला अशा प्रकारचे लिंकेज असतील विथ देअर रिपीटिंग युनिट्स त्यांना थोडक्यात काय म्हटलं जातं, पॉलीइस्टर कंपाऊंड्स म्हटलं जातं. आता हे झालं पॉलीइस्टर कंपाऊंड्स. मग आपल्याला आता काय करायचं सुरुवातीला, तर त्याचे मोनोमर्स बघायचे आहेत. मग हे मोनोमर्स कुठल्या प्रकारचे असणार आहेत, तर ह्याच्यामध्ये जे मोनोमर्स आपण घेतोय हे किती प्रकारचे असतात, 2 प्रकारचे मोनोमर्स असतात. कारण हा जो काही पॉलीइस्टर कंपाऊंड आहे हा कंपाऊंड तुमचा कुठला असतो, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मधला कंपाऊंड असतो. आणि आपण पहिल्यांदा बघितलेलंच आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय, की जिथं तुम्हाला जो मोनोमर्स आहेत हे कसे असतात, तर 2 ऑर मोर दॅन 2 मोनोमर्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोमर्स घेऊन ज्याचं पॉलिमरायझेशन केलं जातं त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हटलं जातं. मग सुरुवातीला आपण याच्यामध्ये बघूया ते म्हणजे त्याचे मोनोमर्स. मग कुठले मोनोमर्स याच्यामध्ये आहेत, तर 2 मोनोमर्स आहेत. त्यापैकी पहिला मोनोमर आहे इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा मोनोमर आपल्याला बघायचा आहे आणि तो दुसरा मोनोमर आहे आपला टेरेप्थॅलिक ॲसिड. म्हणजे जर आपल्याला पॉलीइस्टर तयार करायचे असतील तर त्याचे जे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स आपल्याला काय करायचे आहेत, स्ट्रक्चरली मेन्शन करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला येतो इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा येतो टेरेप्थॅलिक ॲसिड. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, स्ट्रक्चर तयार करायचं आहे. आता स्ट्रक्चर तयार करताना जर पहिला मोनोमर बघितला आपण
तर पहिला मोनोमर कुठला आहे तुमचा इथिलीन ग्लायकॉल. आता हा जो काय इथिलीन ग्लायकॉल आहे हा जर तयार करायचा असेल तर सुरुवातीला बघा एक युनिट दिलंय. कोणतं युनिट आहे आपलं इथिलीन. म्हणजे थोडक्यात तिथं किती कार्बन असणार आहे तुमच्याकडं 2 कार्बन असणार आहेत म्हणजे CH2CH2. आणि जर ह्या CH2CH2ला म्हणजे हे जे काही 2 कार्बन आहेत ह्यांना जर आपण स्पेसिफिकली 2 हायड्रॉक्सिल ग्रुप जर जोडत असू तर त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आपल्याला भेटेल त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं इथिलीन ग्लायकॉल म्हटलं जातं. म्हणजे इथिलीन ग्लायकॉल कसं तयार केला जातो तर इथिलीन म्हणजे थोडक्यात काय त्याच्याकडं 2 कार्बन पाहिजेत आणि ह्या 2 कार्बनला काय केलं जातं 2 हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच केले जातात. आणि ज्याच्याकडं 2 हायड्रॉक्सिल ग्रुप असतील 2 कार्बनला अटॅच केलेले अशा ठिकाणी जे स्ट्रक्चर भेटेल त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं इथिलीन ग्लायकॉल म्हटलं जातं. आता हे झालं आपलं पहिला मोनोमर. दुसरा मोनोमर आपल्याला बघायचा आहे तो आहे टेरेप्थॅलिक ॲसिड. आता आपण ॲसिड म्हणजे आपल्याला माहीत आहे ॲसिडमध्ये फंक्शनल ग्रुप कुठला असतो तुमचा तर COOH. 2 COOH ग्रुप जर आपण एखाद्या बेन्झिन रिंगनं अटॅच करत असू तर तिथं जे स्ट्रक्चर आपल्याला भेटेल ते स्ट्रक्चर तुमचं कुठलं असणार आहे टेरेप्थॅलिक ॲसिडचं असणार आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला टेरेप्थॅलिक ॲसिड तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲसिडिक ग्रुप पहिल्यांदा इन्व्हॉल्व करायचा आहे. ॲसिडिक ग्रुप आपल्याला माहीत आहे कोणता असतो ॲसिडिक ग्रुप आपला तर COOH ग्रुप. 2 ॲसिडिक ग्रुप कशामध्ये अटॅच करायचे आहेत आपल्याला एका बेन्झिन रिंगमध्ये. एक ह्या साईडला अटॅच केला आहे एक दुसऱ्या साईडला अटॅच केला आणि जे स्ट्रक्चर आपलं तयार होईल त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं टेरेप्थॅलिक ॲसिड. म्हणजे अशा पद्धतीनं जर पॉलिइस्टर पाहिजे असतील किंवा पॉलिइस्टर पॉलिमर आपल्याला तयार करायचा असेल तर त्याचे हे 2 मोनोमर्स आहेत. पहिला मोनोमर कुठला आहे आपला इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा कुठला आहे आपला टेरेप्थॅलिक ॲसिड. आता हे झाले आपले मोनोमर्स. पण हे जर मोनोमर आपल्याला जर भेटले तर ह्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे तर पॉलिइस्टर फायबर्स तयार करायचे आहेत. आणि हे जे काही पॉलिइस्टर फायबर्स आहेत हे पॉलिइस्टर फायबर म्हणजे नेमके कुठले फायबर असतात कुठला कंपाऊंड असतो हे आपल्याला पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. मग कमर्शियली द मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिइस्टर फायबर इज कॉल्ड ॲज टेरिलिन. म्हणजे जर आपल्याला पॉलिइस्टर कंपाऊंड बघायचा असेल मोस्ट कमर्शियली कंपाऊंड जर बघतो आपण तर तो कंपाऊंड तुमचा कुठला असतो तर टेरिलिन नावाचा कंपाऊंड असतो. जर आपल्याला मोस्ट कमर्शियल पॉलिइस्टर जर बघायचं असेल तर त्या मोस्ट कमर्शियल पॉलिइस्टर फायबर म्हणजेच थोडक्यात कुठला असतो आपला तर टेरिलिन पॉलिमर असतो किंवा थोडक्यात त्याला काय म्हटलं जातं डॅक्रॉन पॉलिमर म्हटलं जातं. कधी कधी बोर्डमध्ये तुम्हाला डॅक्रॉन पॉलिमर म्हणून सुद्धा विचारलं जातं किंवा कधी कधी टेरिलिन पॉलिमर म्हणून सुद्धा काय केलं जातं ॲज अ पॉलिइस्टर कंपाऊंड म्हणून सुद्धा काय केलं जातं प्रिफर केलं जातं. आता हे जे काही टेरिलिन कंपाऊंड आहेत किंवा जो काही पॉलिइस्टर आहे हा कंपाऊंड काय करतो इट ऑब्टेन्ड बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. म्हणजे हे जे काही पॉलिइस्टर्स आहेत किंवा हा जो काही कमर्शियल पॉलिमर आहे हा जर आपल्याला पाहिजे असेल तर हा पॉलिमर आपण कशाच्या मदतीनं तयार करू शकतो तर बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनच्या मदतीनं तयार करू शकतो. पण हे जे काही कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन जर बघितलं तर आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये जे मोनोमर्स आहेत हे कुठले मोनोमर्स असतात तर इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेप्थॅलिक ॲसिड. म्हणजे जर इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेप्थॅलिक ॲसिड जर आपण कंडेन्सेशन पॉलिमराइज केले इन दी प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे जर आपण इन दी प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट विथ हाय टेम्परेचर जर यांचं आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन केलं तर तुम्हाला जो भेटणारा कंपाऊंड आहे तो कुठला असणार आहे ॲज अ पॉलिइस्टर किंवा डॅक्रॉन किंवा टेरिलिन पॉलिमर भेटणार आहे. मग अशा ठिकाणी आपण काय करतोय मग अशा प्रकारे आपण काय करतोय तर हा जो काही पॉलिइस्टर कंपाऊंड आहे हा पॉलिइस्टर कंपाऊंड काय करत असतोय तयार करत असतोय.
आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ती त्याची रिॲक्शन मेकॅनिझम, म्हणजे जे काही पॉलिएस्टर्स आहेत ह्यांचं आपण कशा प्रकारे रिॲक्शन बघू शकतोय ते आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण त्याला म्हणू शकतोय द प्रिपरेशन ऑफ टेरिलिन किंवा फॉर्मेशन ऑफ टेरिलिन. कधी कधी तुम्हाला बोर्डमध्ये डायरेक्ट विचारलं जातं हाऊ विल यू प्रिपेअर द टेरिलिन पॉलिमर. मग त्यावेळेस तुम्हाला ही जी काही रिॲक्शन आहे ती रिॲक्शन मेन्शन करणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहीत झालेलं आहे मोनोमर्स कुठले असणार आहेत, ते मोनोमर्स पहिल्यांदा घ्यायचे. पहिला मोनोमर तुमचा कुठला असणार आहे, तर 2CH2ला काय जोडणार आहे आपण, तर त्या ठिकाणी 2OH ग्रुप जोडणार आहे आणि म्हणून त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं, इथिलीन ग्लायकॉल म्हटलं जातं. हा जो काय इथिलीन ग्लायकॉल आहे हा काय करायचा, कंबाईन करायचा कुणासोबत, तर त्या ठिकाणी टेरेप्थॅलिक ॲसिड सोबत. आता टेरेप्थॅलिक ॲसिड कसं तयार करायचं आपण बघितलं, 2 ॲसिड ग्रुप आहेत हे आपण कशानं जोडतोय, तर एका बेन्झीन रिंगला जोडतोय आणि त्यानुसार जे स्ट्रक्चर भेटेल त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, टेरेप्थॅलिक ॲसिड म्हटलं जातं. हे जे काही इथिलीन ग्लायकॉल आहे आणि टेरेप्थॅलिक ॲसिड आहे हे जर आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये त्याला इन्व्हॉल्व केलं तर तुम्हाला जो काही भेटणारा कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कुठला असतो, तर टेरिलिन कंपाऊंड असतो किंवा डॅक्रॉन असतो. पण आपल्याला माहीत आहे जर आपण यांना इन दी प्रेझन्स ऑफ कॅटॅलिस्ट विथ हाय टेम्परेचर जर त्याला मेन्शन केलं किंवा त्याचं कंडेन्सेशन केलं तर तिथं काय होणार आहे, तुम्हाला ह्या 2 मॉलिक्युल्समधून जर आपण कंडेन्सेशन केलं तर तुम्हाला काय इलिमिनेट होणार आहे, तर एक स्मॉल मॉलिक्यूल इलिमिनेट होणार आहे. आणि तो स्मॉल मॉलिक्यूल कुठला असतो तुमचा, तर समजा इकडचा जर H घेतला आणि ह्याचा जर OH घेतला तर त्याच्यातून काय इलिमिनेशन होणार आहे, आपलं H2O नावाचा कंपाऊंड आहे. हा H2O नावाचा कंपाऊंड काय होतो, इलिमिनेट होत असतोय. मग समजा मग इथून H2O जर इलिमिनेट केलं तर काय राहते बघूया आपण. समजा इथून जर आपण H2O इलिमिनेट केलं, समजा हा OH ग्रुप इकडे एक्सटेंड केला, ह्याच्याकडे राहिलं काय बघा, CH2 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 CH2. इथून काय आपण इलिमिनेट केले बघा, इथला H आणि इथला OH. समजा इथला H गेला तर ह्याच्याकडे राहिलं काय, ऑक्सिजन, म्हणजे इथं फक्त ऑक्सिजन. इथला OH गेला म्हणजे ह्याच्याकडे राहिलं काय, फक्त CO, म्हणजे कुठला असणार आहे, C डबल बॉन्ड O. आणि त्यानंतर बेन्झीन ग्रुप आणि त्याला पुढचा ग्रुप कुठला असणार आहे तुमचा, ॲसिडिक ग्रुप. म्हणजे फक्त या दोघांचं काय करायचं आहे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन करायचं आहे. आणि जर आपण त्याचं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन करत असाल तर त्याच्यातून काय इलिमिनेशन होणार आहे, तर एक वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होणार आहे. आणि जर तिथून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट झाला तर तिथं जे लिंकेज आपल्याला भेटेल ह्या लिंकेजला काय म्हटलं जातं, ईस्टर लिंकेज म्हटलं जातं. आणि आपला मेन पॉलिमरच आहे त्या पॉलिमरला काय म्हटलं जातं, तर पॉलिईस्टर कंपाऊंड म्हटलं जातं. आणि जिथं जिथं तुम्हाला हे जर लिस्टर लिंकेज घेऊन जर फॉर्मेशन भेटत असेल रिपीटिंग युनिट्सच्या थ्रू, तर तिथं जो तुमचा मेन पॉलिमर आहे त्या मेन पॉलिमरला काय म्हटलं जातं, टेरिलिन पॉलिमर किंवा डॅक्रॉन पॉलिमर म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्हाला पॉलिईस्टर कंपाऊंडची रिॲक्शन विचारली किंवा फॉर्मेशन ऑफ टेरिलिन विचारलं तर तुम्हाला ही रिॲक्शन त्या ठिकाणी काय करायची आहे, मेन्शन करायची आहे. मग ह्या रिॲक्शनमध्ये सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर कुठलाही पॉलिमर तयार करायचा असेल तर आपल्याला काय लागणार आहे, तर त्याचा मोनोमर लागतो. मग आपल्याला माहीत आहे याचे 2 मोनोमर्स आहेत, एक कुठला आहे, इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा कुठला आहे, टेरेप्थॅलिक ॲसिड. इथिलीन ग्लायकॉल कसा तयार करायचा आहे किंवा टेरेप्थॅलिक ॲसिड कसं तयार करायचं आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. जस्ट या दोघांचं काय करायचं आहे, आपल्याला कंडेन्सेशन करायचं आहे ॲट हाय टेम्परेचर विथ कॅटॅलिस्ट. म्हणजे कॅटॅलिस्टच्या प्रेझन्समध्ये, हाय टेम्परेचरच्या प्रेझन्समध्ये दोघांचं फक्त काय करा, कंडेन्सेशन करा. आता कंडेन्सेशन करताना आपल्याला माहीत आहे कंडेन्सेशन करताना काय होणार आहे, 2 कंपाऊंड्स आपण मिक्स करताना त्याच्यातून काय झालं पाहिजे, एक स्मॉल मॉलिक्यूल इलिमिनेट झाला पाहिजे. आणि जर तिथं स्मॉल मॉलिक्युल्स ॲज अ वॉटरच्या फॉर्ममध्ये जर इलिमिनेट झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे लिंकेज भेटतंय
ते लिंकेज कुठलं आहे बघा, OCO. आणि हे लिंकेज आपण सुरुवातीलाच बघितलं होतं. ह्या लिंकेजला काय म्हटलं जातं, ईस्टर लिंकेज म्हटलं जातं. आणि त्यानंतर जर तुमचा कंपाऊंड तयार होत असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, टेरिलिन ॲज अ पॉलीईस्टर कंपाऊंड म्हटलं जातं. अशा पद्धतीनं हे जे काही रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ टेरिलिन हे आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. नेक्स्ट आपण बघतोय ते आहे त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस. म्हणजे जो तुमचा टेरिलिन नावाचा कंपाऊंड आहे, ह्या टेरिलिन नावाच्या कंपाऊंडच्या आपण काय करतोय, प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस आपल्याला काय करायचे आहेत, बघायचे आहेत. मग याच्यामध्ये आपण पहिलं बघूया प्रॉपर्टी. टेरिलिन हॅज रिलेटिवली हाय मेल्टिंग पॉईंट. म्हणजे जो काही टेरिलिन नावाचा कंपाऊंड आहे ह्याचा मेल्टिंग पॉईंट जर बघितला आपण तर हा मेल्टिंग पॉईंट रिलेटिवली कसा असतो, तुमचा हाय मेल्टिंग पॉईंट असतो. आणि हा किती असतो, जवळपास तो 265 डिग्री सेंटीग्रेड एवढा काय केला जातो, मेन्शन केला जातो. अजून याची काय प्रॉपर्टी आहे, अँड इज रेजिस्टंट टू केमिकल्स अँड वॉटर्स. म्हणजे हा काय करतो, इट रेजिस्टंट टू केमिकल्स अँड वॉटर. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची काय करतोय, ही पहिली प्रॉपर्टी आहे की त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज मेन्शन करतोय. मग पहिल्यांदा आपण काय म्हणू शकतोय, जो काही टेरिलिन कंपाऊंड आहे हा कंपाऊंड कसा आहे आपला, रिलेटिवली हाय मेल्टिंग पॉईंट असणारा कंपाऊंड आहे. अजून काय म्हणू शकतो त्याच्याबद्दल आपण, इट रेजिस्टंट टू केमिकल्स अँड वॉटर. केमिकल्स आणि वॉटर्सला काय केलं जातं, रेजिस्टंट करणारा हा जो कंपाऊंड काय केला जातो म्हणून मेन्शन केला जातो. आता हे जे काय टेरिलिन कंपाऊंड आहे ह्याचे युजेस आपण बघूया. मेनली हा कुठं यूज केला जातो ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. इट इज यूज्ड फॉर मेकिंग व्रिंकल फ्री फॅब्रिक्स. म्हणजे जे काही व्रिंकल फ्री फॅब्रिक्स असतात हे जर तयार करायचे असतील तर जास्तीत जास्त काय केलं जातं, टेरिलिन नावाचा जो काही कंपाऊंड आहे हा टेरिलिन कंपाऊंड काय केला जातो, यूज केला जातो. बाय ब्लेंडिंग विथ कॉटन किंवा त्याला आपण काय म्हणू शकतोय, टेरिकॉट अँड वूल किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतोय, टेरी वूल. इट इज ऑल्सो युज्ड इन ग्लास रिइन्फोर्सिंग मटेरियल इन सेफ्टी हेल्मेट्स. सेफ्टी हेल्मेट्समध्ये सुद्धा काय केलं जातं, त्या ठिकाणी अशा प्रकारचं जे काही टेरिलिन पॉलिमर आहे हा टेरिलिन पॉलिमर काय केला जातो, आपण यूज केला जातो. अजून आपण त्याचा यूज बघूया. अजून कशासाठी त्याचा वापर केला जातो, तो इट इज यूज्ड फॉर मेकिंग मेनी आर्टिकल्स लाईक बॉटल्स, जाम्स, पॅकेजिंग ऑफ कंटेनर्स. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण काय करू शकतोय, तर ह्या ठिकाणी जे काही टेरिलिन नावाचा कंपाऊंड आहे हा टेरिलिन नावाचा कंपाऊंड काय करू शकतोय, वापरू शकतोय. म्हणजे कशा कशासाठी, फॉर मेकिंग मेनी आर्टिकल्स लाईक बॉटल्स, जाम्स, पॅकेजिंग कंटेनर्स यांच्यासाठी आपण काय करू शकतो, त्याचा वापर करू शकतोय. नेक्स्ट जर बघितलं तर PET इज द मोस्ट कॉमन थर्मोप्लास्टिक. म्हणजे हा जो काही PET नावाचा जो काही कंपाऊंड आहे हा काय आहे, तर मोस्ट कॉमन थर्मोप्लास्टिक म्हणून काय केला जातो, यूज केला जातो. आणि जर त्याचा ट्रेड नेम बघितला आपण पॉलीइस्टरमध्ये तर त्या ट्रेड नेमला काय म्हटलं जातं, तर पॉलीइथिलीन टेरेप्थॅलेट. म्हणजे हा जो काही PET हा जो काही कंपाऊंड आहे हा कशावरती स्टँड आहे, तर पॉलीइथिलीन टेरेप्थॅलेट नावाच्या कंपाऊंडवरती. त्याचा जर लॉंग फॉर्म आपण बघितला तर हा लॉंग फॉर्म कुठला असतो, तर पॉलीइथिलीन टेरेप्थॅलेट हा त्याचा काय आहे, लॉंग फॉर्म आहे. आणि हा काय आहे, तर मोस्ट थर्मोप्लास्टिक कंपाऊंड म्हणून काय केला जातो, प्रिफर केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि ज्या काही युजेस आहेत त्या युजेस आपल्याला काय करायचे आहेत, मेन्शन करायच्या आहेत.